नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पतीने पत्नीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे। हे आम्ही तुम्हाला एक कथेद्वारे समजून सांगणार आहोत। तसेच मनुष्याच्या 3 प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील सांगणार आहोत। या अशा चुका आहेत ज्या मनुष्य जाणबुजून करतो आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात। म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ ह्या 2 विषयावर आधारित आहे। फक्त तुमच्याकडे एकच विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा। जी कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत समजवणार आहोत ती पूर्णपणे समजून घ्या। तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने राधाकृष्ण नक्की लिहा। भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। चला मित्रांनो पुढे जाऊया। प्रिय प्रेक्षकांनो, ही एका वेळची गोष्ट आहे। देवऋषी नारद भगवान नारायणाचे जप करीत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते। तेव्हा त्यांनी पाहिले की एक मनुष्य जंगलाकडे रात्रीच्या वेळी खूप वेगाने जात होता। देवऋषी नारद त्या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले। त्याने विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपल्या घरात गाढ झोपलेली असतील तेव्हा हा माणूस जंगलाकडे का जात आहे। असे विचार करत देवऋषी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले। तो माणूस पुढे जात होता आणि देवऋषी नारद आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होता। मित्रांनो, काही वेळाने तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो। तेथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते। ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती। जेव्हा तिने त्या तरुणाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणाली, या मी खूप वेळापासून तुमची वाट पाहत आहे, तुम्ही खूप उशिरा आलात। तरुण उत्तर देतो, हे प्रिय, आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला। तेव्हा ती स्त्री म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही आलात हेच महत्त्वाचे आहे। मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला, पण तरी सुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले। प्रिय प्रेक्षकांनो, देवऋषी नारद दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली, चला आपण दोघे लवकरच झोपडीत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया। इतके बोलून दोघे झोपडीत गेले। देवऋषी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले। त्यांनी विचार केला, पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकलेले आहेत तरीही आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत, त्यांना थोडीही लाज वाटत नाही का? त्यांना या कृत्याची भीतीही वाटत नाही का की आपल्या पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणे ही किती मोठी पाप आहे? हे सर्व पाहून देवऋषी नारद त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी देवऋषी नारद नारायण नारायण जप करत आकाश मार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करू लागले। ही वेळानंतर देवऋषी नारद कैलास पर्वतावर पोहोचतात। तेथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते। देवऋषी नारद यांना येताना पाहून भगवान शिव म्हणाले, या देवऋषी नारद, कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे। त्यानंतर देवऋषी नारद भगवान शिवांना म्हणाले, प्रभू प्रणाम। भगवान शिव म्हणाले, हे देवऋषी नारद, आज अचानक कैलास पर्वतावर येण्याचे काय कारण आहे? देवऋषी नारद म्हणाले, हे प्रभू, आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो। तेथे मी एक विचित्र घटना पाहिली। ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे। कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा, ही तुमची कृपा असेल। भगवान शिव म्हणाले, देवऋषी नारद, तुम्ही निर्धास्त होऊन तुमचा प्रश्न विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन। भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकतात देवऋषी नारद म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत, ना त्यांना रीतिक्रिया करू देतात। आणि हे प्रभू, मनुष्य आपल्या जीवनात कोणत्या 3 चुका करतो त्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो। ज्या लोकांनी या चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदी राहते। मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणती 3 कार्य कधीच करू नयेत। भगवान शिव देवऋषी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले, हे देवऋषी नारद, आज तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला आहे, जो संपूर्ण मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा प्रश्न तुम्ही मनुष्याच्या एकदा तरी जाणून घ्यावा, कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात। हे लोक आपले जीवन आनंद ठेवू इच्छितात, त्यांना या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। भगवान शिव पुढे म्हणाले, देवऋषी नारद, आता मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे। तुम्ही ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका। भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकतात देवऋषी नारद म्हणाले, हे प्रभू, कृपया ही कथा लवकर सुरू करा। मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेल आणि हे प्रभू, या कथेचे व्याख्यान मी सर्व लोकांमध्ये जाऊन सांगेन। त्यानंतर भगवान शिव ती कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे देवऋषी नारद, ही पूर्वीची गोष्ट आहे। एका नगरात एक साधा जीवन जगणारा शेतकरी राहत होता।
त्याला एक मुलगा होता, त्याचे नाव विनायक होते. शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता. त्याच्याकडे शेतीतून मिळणारे चांगले धान्य होते. तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही घरी साठवत असे. त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे. शेतकरी आपल्या मुलावर विनायकवर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते. आणि अधिक स्वातंत्र्यामुळे विनायक बिघडला होता, वाया गेला होता. म्हणतात ना, मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात. हेच विनायक सोबत झाले. विनायक चुकीच्या संगतीत गेला आणि जुगार खेळू लागला. लहान वयातच त्याने आपली कामवासना शमवण्यासाठी वेश्यांकडे जाण्यास सुरुवात केली. एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतोय, वेश्यांकडे जातोय आणि दारूही पितोय. शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले. त्याने विचार केला की हे सर्व विनायकाला दिलेले खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे. त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे. शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती त्याला समजावेल. कदाचित तिचे ऐकून विनायक योग्य मार्गावर येईल. हे विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे विनायकाचे लग्न लावून दिले. विवाह झाल्यानंतर विनायक घरातच राहू लागला, कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर आणि रूपवती होती. काही काळानंतर विनायकाच्या आई वडिलांचे वय वाढले. ते फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हा संसार सोडला. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणाले, देवऋषी नारद, खरी कथा तर आता इथून सुरू होते. विनायकाची पत्नी अत्यंत सुंदर होती, त्यामुळे विनायकाची कामवासना शांत होऊ लागली होती. पण जुगार खेळण्याची त्याची सवय काही केल्या गेली नव्हती. विनायकाने जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीही उरले नव्हते. ना त्याच्याकडे पैसा होता, ना त्याच्याकडे कोणतेही कौशल्य. हे देवऋषी नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले, आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. तू राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोध, जेणेकरून आपले जीवन चालवता येईल. भगवान शिव म्हणाले, नारद, समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर एखादा व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो काय करू शकतो. जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कामावर ठेवेल. जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल. हे देवऋषी, माणसाचे कौशल्य हेच त्याची ओळख असते, खरी ओळख असते. आणि विनायकाकडे तर काहीच नव्हती, ना पैसा ना कोणतीही कौशल्य. तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोचला होता तेथे माणसाच्या हाती फक्त पश्चातापच उरतो. त्याला 2 मुलगे होते, चे लग्न लावायचे होते. पैशांची खूप गरज होती. विनायकाकडे फुटी कवडीही उरलेली नव्हती. घर चालवणेही कठीण होऊ लागले. विनायक दाण्यासाठी मोताद झाला. त्याने आपले शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती. एके दिवशी विनायक कामवासनेमुळे आपल्या पत्नीकडे गेला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, या जगात माणसाचे सर्वात मोठे सुख फक्त कामवासनेतच नसते, ची मदत करण्यातही असते. जे लोक कामवासनेच्या फेऱ्यात आंधळे होतात ते बर्बाद होतात. मी तुम्हाला 3 चुका सांगणार आहे, ज्या गोष्टी खूप काळजीपूर्वक ऐकल्या मनुष्य बहुतेक वेळा ह्या 3 चुका करतो. काही लोक अनवधानाने करतात आणि काही लोक मुद्दामून करतात, पण जे लोक चुका करतात ते नंतर पूर्णपणे बर्बाद होतात. पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे. जर तुम्ही ही चूक केली तर तुमच्या जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्या सामोरे जावे लागते. ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते. दुसरी चूक म्हणजे कामना पुढे ढकलण्याची सवय. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्याच्या टाळाटाळी केली आणि वेळेवर योग्य प्रकारे उपयोग केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करताना मोठी अडचणीचा सामना करावा लागतो. तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगती पडणे. तुमच्या तरुणपणी चुकीची संगत जाणे आणि वाईट विचारांशी बळी पडणे हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखते, याबाबतीकडे नेते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शरीर आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली, त्यामुळे आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता मी तुमच्यासोबत कामवासनेत लीन होऊ इच्छित नाही. मला तुमच्यासोबत झोपायचेही नाही आणि तुम्हाला झोपवण्याचेही नाही. आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे. मी भगवंताची सेवा करू इच्छिते. भगवंत नक्कीच आपली मदत करतील. आता हा वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जावे. बाल्य अवस्थेतून तरुणापर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते. ब्रह्मचार्यानंतर ते वैवाहिक जीवन प्रवेश करतात. वैवाहिक जीवनात ते पुत्री कामना करतात. पुत्राचे झाल्यानंतर सून मिळण्याची इच्छा करतात. मग ते वृद्ध होतात आणि ब्रह्मचार्य जीवनात परत जातात. तिथून ते वैवाहिक जीवनात आले होते, त्यामुळे आता ब्रह्मचार्य जीवनात जाणेच योग्य आहे. या प्रकारे तरुण वाया घालवायचे आहे. त्याचप्रमाणे वृद्धपकाळ वाया घालू नये. पूजा, ज्ञान, सत्संग आणि भजन केले पाहिजे. मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही. आता तरी तुम्हाला कळले असेल की मी तुमच्यासोबत कामवासनेत का सहभागी होऊ इच्छित नाही. तुमच्यासोबत झोपू इच्छित नाही. आता आपले एकच उद्दिष्ट आहे, आपल्या मुलाचे लग्न करून देणे. तू कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित कर. भगवंत नक्कीच आपले ऐकतील. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणतात, देवऋषी नारद या विनायकाच्या पत्नीने बरोबर म्हटले होते. जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही प्रकारची कमी भासत नाही. मग काय होते? एक वृद्ध स्त्री विनायकाच्या घरी येते आणि ती वृद्ध स्त्री विनायकाच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते. ती म्हणते, मला संतती नाही, तू मला काही धन सांभाळ. मला 2 वेळेचे जेवण सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेसे आहे. मग ती वृद्ध स्त्री विनायकाच्या घरी राहू लागते. विनायकाने आपल्या दोन्ही मुलाचे लग्न लावले आणि संपूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला. भगवान शिव म्हणतात, देवऋषी नारद या वृद्धाच्या संपत्तीमुळे विनायकाच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. त्याच्या घरी पैसे आले. पण विनायक जो होता चुकीच्या मार्गावर चालू लागला. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि कामवासनेत सहभागी होण्यासही नकार दिला. त्यामुळे विनायक दुसऱ्या मार्गावर गेला, जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता. विनायक एका स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला, कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती, न त्याला सोडत होती आणि न त्याच्या कामवासना संपवण्यासाठी रीतिक्रिया करत होती. आपली कामवासना शांत करण्यासाठी विनायक दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला. रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली कामवासना शांत करत असे. रीतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत येत असत. भगवान शिव म्हणतात, देवऋषी नारद, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग कसा करू नये, जसा विनायकाच्या पत्नीने केला. कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि प्रतिक्रिया करणे बंद करते तर ती पतीच्या चुकीच्या मार्गावर निघून जातो. तिचा पती चुकीच्या मार्गावर निघून जातो. पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे. एकदम सगळे सोडून देणे योग्य नाही. आता मी स्त्रियांसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नये. पहिली गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये. जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतो. दुसरी गोष्ट, पतीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया बंद करू नये. जी स्त्री आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया करत नाही ती पूर्णपणे सोडते. तिचा पती व्यभिचारिक बनतो आणि परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो. तिसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्या. जी स्त्री असे करते ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि उत्तम मानली जाते. जर जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्यभिचारी